जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे। एक महिला त्रास होत असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेली असता त्यावेळी डॉक्टर झोपले आहेत, मी तुम्हाला गोळ्या देते, संध्याकाळी उठतील तेव्हा आपण सोनोग्राफी करू असे नर्सने सांगितले। जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड नंबर 5 स्त्रीरोग तज्ञ विभागात हा संपूर्ण प्रकार घडला आहे। सोनोग्राफी करण्यासाठी तब्बल 1 तास महिला स्त्रीरोग विभागाच्या बाहेर उभी होती, मात्र तरीही डॉक्टरांची झोप झाली नाही। लाखो रुपये पगार असणाऱ्या या डॉक्टरांकडून गोरगरीब जनतेची अजून किती हेळसांड होणार असा प्रश्न यावेळी रुग्णांनी उपस्थित केलाय। सर, मी काल 11:30 वाजता इथं माझ्या वाईफला घेऊन आलो होतो दाखवण्यासाठी। सोनोग्राफी करायची होती, तिला पेन होत होता, तर मी वार्ड क्रमांक पहिलं मला 35 मध्ये धाडलं गेलं। नंतर 35 मधून सांगितलं की तुम्ही आता 5 मध्ये जा। 5 मध्ये गेल्यानंतर मी चेकअप केलं तर त्यांनी सांगितलं की बाबा सोनोग्राफीची काही गरज नाही, 5 दिवसाची गोळ्या औषध देतो, पण मला बाहेरून सांगितलं सोनोग्राफी करावी लागेल। तर मग मी मॅडमला म्हटलं मला सोनोग्राफी करायची आहे, त्रास जास्त होतो आहे। मॅडम म्हणे की आता डॉक्टर सध्या ॲक्च्युली असं झालं तिथं की डॉक्टर स्वतः झोपलेले होते आणि 2 त्या मॅडम होत्या का नसत, ॲक्च्युली मला एवढं काही माहीत नाही आहे, पण त्यांनी सांगितलं की ठीक आहे म्हणे तुम्हाला त्रास होतो आहे तर 1 घंटा लागेल, तुम्ही थांबा, 1 घंट्यानंतर तुमची सोनोग्राफी होऊन जाईल। तर मग त्यांनी सोनोग्राफीचा कागद दिला, तर नाही पहिलं तर म्हणे की सोनोग्राफीला तुम्ही 15 नंबरमध्ये जा आणि तो फॉर्म घेऊन या। तर 15 नंबरमधल्या नर्स माझ्यासोबत आल्या, त्यांच्या दोघीतच काहीतरी झालं की आमच्याकडे कसं फॉर्म आहे म्हणे, तुम्ही तुमच्यात हे करून घ्या म्हणे, आमच्याकडे नाही म्हणे फॉर्म, इकडे पेशंट धाडायचे नाही म्हणे। मग या मॅडमकडे आलो, या मॅडमने सांगितलं की ठीक आहे म्हणे आम्ही फॉर्म देतो। ते सांगितलं डबल सोनोग्राफीला गेलो, सोनोग्राफीवाले म्हणे आता 4 वाजता आहे, एक मॅडम म्हणते नाही ठीक आहे करून घेऊ। मग माझ्या वाईफला त्रास होता, मी रिक्वेस्ट केली, डबल परत वार्ड नंबर 5 मध्ये आलो। मी म्हटलं मॅडम रिक्वेस्ट करतो आहे, म्हणलं पाया पडतो आहे म्हणलं तुमच्या की माझ्या वाईफला त्रास होतो आहे की तुम्ही एकदा बघून घ्या, सोनोग्राफी करून घ्या। तर त्यावेळेस पण डॉक्टर झोपलेले होते, पण हा किती निष्काळजीपणा आहे। आज माझ्यावर उद्या दुसऱ्यावर पण होऊ शकतो। डॉक्टर तुम्हाला म्हटलं का डॉक्टरला उठवू नका, डॉक्टर हां आम्ही दोघी बसलेलो आहे ना म्हणे इथं, त्याने टाकलेलं आहे म्हणून टाकू द्या म्हणे, झोपलेलं आहे इथं कशाला विनाकारण परेशान करताय म्हणे, त्याला आम्ही पण डॉक्टरच आहे ना म्हणे इथं। तर ठीक आहे म्हणलं मॅडम, पण तुम्ही काळजी हे तर करा, पेशंटला तर बघा तुम्ही व्यवस्थित, मी तुमच्यावर तयार आहे म्हटलं, तुम्ही करा। बाहेर पण खूप पेशंट उभे आहे म्हटलं, त्यांच्याकडे तर बघा। आज तर ठीक आहे ना सर, हो संध्याकाळी पण हे सांगितलं 4च्या नंतर येऊ शकता म्हणा तुम्ही। डॉक्टर झोपलेले मान्य आहे ना, ठीक आहे तुम्ही 2 डॉक्टर आहे, पण या डॉक्टरला फुकट थोडी बसवलेले ना, झोपासाठी नाही बसलेले ना सरकारने। हां गव्हर्नमेंट पगार कशी देत आहे, झोपाशी देत आहे का? हां किती सांडपणा होणार आहे गोरगरिबासोबत, किती दिवस चालणार आहे असं? कोणी ना कोणी याची नोंद घेणार का नाही, याच्यावर कारवाई होणार का नाही? हां आज कोणी झोपतं आहे, कोणी आरामशीर टाईमपास करतं आहे, पेशंट बाहेर रांगा लागला आहे पेशंटच्या, बघताय तुम्ही सर व्हिडिओमध्ये की रांगा लागला आहे बाहेर पेशंटच्या।